नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत भरपूर अशा काही किचन टिप्स, रियूज आयडिया आणि काही क्लिनिंगच्या टिप्स। सगळ्याच टिप अत्यंत युजफुल अशा आहेत महिलांसाठी। त्यातली पहिली टिप आपण बघतोय ती म्हणजे क्लिनिंगची, आणि ही क्लिनिंगची टिप तुमच्या सगळ्यांना खूप जास्त आवडेल, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातली असते क्लिनिंगची। जर क्लिनिंग व्यवस्थित असेल तर आपलं आरोग्य सुद्धा अगदी त्याच्याशी भरपूर जास्त रिलेट करतं, कारण ज्या ठिकाणी आपण भांडे घासतो त्या सिंकला जर क्लीन नाही ठेवलं तर आरोग्यावर त्याचा सहजच परिणाम होतो। त्यामुळे आपल्याला आपलं सिंक सुद्धा स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं असतं जेवढे आपण भांडी स्वच्छ ठेवतो। जसं आपलं स्वयंपाकामध्ये वापरली जाणारी भांडी असतात त्याच प्रकारे आपण सिंकला सुद्धा ठेवलं पाहिजे। सिंक साफ कसं करायचं ते बघूया। त्यासाठी एक सोल्युशन आपण बनवतोय। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, 1 कपभर पाणी घेतलंय, त्यामध्ये अर्ध टोपण किंवा मग 1 चमचाभर डेटॉल टाकायचा आणि अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे। त्यानंतर एखादी कोणतीही साबण घ्यायची, कपड्याची असू द्या किंवा मग भांड्याची असू द्या, थोडीशी किसून घ्यायची। तर ती किसलेली साबण साधारण अर्धा चमचा असेल तरी चालेल, थोडासा किस लागणार आहे साबणाचा आपल्याला, तो घ्यायचा आहे। अशा पद्धतीने चाकूने पण हा किस असा काढता येतो किसून आपल्याला। तर हा साबण मी असं चिरून घेतलाय आणि चिरल्यानंतर त्याचं पाण्यामध्ये छान विरघळून जाईल तो। जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या नवीन अशा दररोजच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील। त्यामुळे आता मी इथे काय केलेले, साबण पाण्यात मिसळून सोल्युशन तयार केले आणि सिंक घासतानाचा व्हिडिओ पण दाखवते तुम्हाला पुढे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। टी शर्टची रियूज आयडिया पण आपण खूप छान बघितलेली आहे। सगळ्या टिप्स अत्यंत युजफुल आहेत महिलांसाठी। आता आपण सिंकला स्वच्छ करतानाचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते। तर बघा इथे माझं हे जे सिंक आहे ते अतिशय स्वच्छ अशा प्रकारचं आहे, पण बऱ्याचदा काय होतं, महिलांनी जर लक्ष नाही दिलं तर हे सिंक महिना आपण व्यवस्थित नाही क्लीन केल्यामुळे अत्यंत खराब पद्धतीचं ते घाण असं होऊन बसतं। त्यामधून दुर्गंधी यायला लागते। घरभर पसरलेला दुर्गंधी वासामुळे आपल्या घरामध्ये आपण आजारी देखील लवकरच पडतो। मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, सोबतच मोठ्यांच्या सुद्धा आरोग्यावर होतो। किचनच्या अगदी जवळ असलेला हा पार्ट असतो तो म्हणजे सिंकचा, आणि सगळ्यात आवडता हा पार्ट माझा आहे। त्यामुळे माझा सिंक एवढं कधीही खराब दिसणार नाही। तुम्हाला बघू शकता, अगदी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल, भांडी जेवढी चकचकीत असतात आणि स्वच्छ असतात तेवढेच आपला सिंक देखील स्वच्छ असणं गरजेचं असतं। तर तुम्ही यावरची चकाकी बघू शकता, ही नेहमीचीच आणि रोजचीच असते माझी। 2 वेळेला जेव्हा भांडी घासली जातात त्यावेळी सिंक देखील एक भांडं समजून आपण त्याला घासायचं आहे, कारण त्या ठिकाणी दुसरी भांडी स्वच्छ होतात तर तिथले जंतू किंवा मग त्यामध्ये असलेले जे बारीक कीटाणू असतात तर ते पूर्णपणे आपल्या आहारामध्ये मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही। भांड्यांना लागले जातात किंवा मग त्या दुर्गंधीसोबत घरभर पसरले जातात। किचन हा एक स्वच्छ असा असणारा आपला किचनचा पार्ट असतो हा, आणि किचन सगळ्यांचं फेवरेट असलं पाहिजे, महिलांचं तरी किंवा असतं सगळ्यांचंच असतं। आणि आपण आपल्या किचनला किती स्वच्छ ठेवायचं हे आपल्यावर डिपेंड आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, हा जो महत्त्वाचा आपला किचनचा पोर्शन आहे तो आपला आता स्वच्छ झालेला आहे फायनली, तुम्ही बघू शकता। आणि या प्रकारे स्वच्छ झाल्यानंतर सिंक जे आहे ते मस्त असं चमकतं। आपलं सिंक जर खराब असेल तर त्याचा डायरेक्टली परिणाम आपल्या आर्थिक परिस्थितीवर पडतो, कारण की जर आपली तब्येत खराब झाली, जर यामधले जे काही जंतू आहेत ते भांड्याला लागून किंवा मग अजून घरामध्ये वास दुर्गंधी पसरून जर घरामध्ये अजून तब्येती खराब होत असतील, सगळ्यांच्या ताप येत असेल, सर्दी खोकला होत असेल आणि वेगवेगळ्या आजारांना, पोटदुखीला वगैरे सामोरं जावं लागत असेल तर दवाखान्यामध्ये आपण जातो, तिथे आपले पैसे वेस्ट जातात। उगाचच आपण घराची साफसफाई न केल्यामुळे किंवा अशा पद्धतीने सिंक अस्वच्छ असल्यामुळे त्याचा परिणाम डायरेक्टली आपल्या आरोग्यावर होत असतो। तर या काळजी घेण्याच्या या काही टिप्स आहेत। आपल्या आरोग्याची काळजी किचनमधूनच घेतली जाते। सगळ्यांनाच ह्या टिप्स नक्की आवडतील अशी आशा करते। जास्त खराब झालेलं किचनचं सिंक असेल तर एक वेळ स्वच्छ करा, पुन्हा दररोज स्वच्छ करायला काही सेकंदच लागतील तुम्हाला। भांड्यांसोबत दुसरं एक भांडं घासले असंच वाटेल, आणि एकदा तुम्ही त्याला स्वच्छ करून असं व्यवस्थित डीप क्लीन करून घ्या
नक्कीच तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही तुमचं सिंक घासताना. अगदी आवडीने आपण कामं केली की मग ते आपलंच आहे म्हणून आपण ते करत राहतो, पण आपण पहिल्यांदाच त्याला जर जास्त खराब होऊ दिलं तर आपल्याला ते करावंसं वाटत नाही. दुसरी टिप आपली किचनच्याच रिलेटेड आहे, तर ती सुद्धा आपण बघूया. आपल्याला घ्यायचं आहे बीट आणि बीटवरची साल काढून घ्यायची. बीट आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून एक वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सर्दी खोकला ताप यासारखे आजार जे आहे वारंवार येणारे तर ते येत नाही. इम्युनिटी बूस्टर सारखं काम करणारं हे बीट आहे. जर तुम्ही कुठलं टॉनिक वगैरे देत असाल मुलांना ते देऊ नका, त्यापेक्षा हे जास्त बेटर आहे. जर तुम्हाला हेल्थ जी आहे ती अगदी कायमस्वरूपी चांगलीच ठेवायची असेल तर तुम्ही काय करायचे, 2 बीट घ्यायचे, त्यावरची साल काढायची. साल काढत असताना बीट जे आहे ते अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे. म्हणजे साल एकदा काढली की नंतर आपल्याला ह्या दोनही टोकाच्या बाजू आहेत, मुळ्याकडची बाजू मुळाकडची आणि टोकाची बाजू, म्हणजे दोन्ही बाजूंनी आपल्याला बीट कट करून घ्यायचा. आणि जो काही रॉ याच्यावरचा पोर्शन असतो, जो काही याच्यावरचं आवरण असतं ते पूर्ण काढून घेतल्यामुळे याला सोलून घ्यायचं चांगलं पिलरच्या साह्याने, जेणेकरून एखादं ही साल यामध्ये राहत नाही आणि आपल्याला इझिली ते किसता येतं. किसताना कुठलाच अडथळा येत नाही. आता हे जे छोटे छोटे डाग किचनमध्ये आपल्या पडतात तर ते पडू नये म्हणून चॉपिंग बोर्डवर पटकन त्याची साल काढलेली असते ना ती सुद्धा पेपरात गुंडाळून लगेच डस्टबिनमध्ये टाकायची. म्हणजे इकडे तिकडे रेड कलरचा असं कलर लागत नाही आणि आपलं किचन ओटासुद्धा जास्त खराब डल होत नाही. आणि किसणी असेल तर ती किसणीसुद्धा ज्यावेळी आपण गाजर किंवा मग हलव्यासाठी असं बीट किसतो तेव्हा पाण्याखाली सिंकमध्ये लगेच धुवून घ्यायचे. असं केल्यामुळे आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही. झटपट अशी पटकन किसणी धुवून होते. अगदी पाण्याने सुद्धा यावरचं पूर्ण निघून जातं. म्हणजे बारीक किस असतो तो चिटकून बसला तर मग घासताना फार कठीण जातो जर वाळला गेला तर. म्हणून त्यानंतरची आपली पुढची टीप बघतोय आपण. तर ही टीप आहे घरामध्ये पडलेल्या टाकाऊ टी शर्टची. तर रियूज आयडिया बघतोय आपण. खूप सुंदर असं आपण टी शर्ट पासून एक टूल बनवतोय, ज्या टूलचा उपयोग तुम्हाला वारंवार अगदी वर्षानुवर्ष म्हटलात तरी करता येईल. घरामध्ये बनवलेले अशा प्रकारचे काही टूल तुम्ही बनवून ठेवू शकता जे तुम्हाला घरी कपाटात वापरता येतील, विदाऊट कपाटाचे पण वापरता येतील. तर हे टूल बनवायला जास्त मेहनत नाही लागत. उलटं शर्ट करायचंय, उलटं करून घ्यायचंय आणि ह्या शर्टाला असं खालून आपल्याला फक्त एक स्ट्रेट लाईन शिवून. तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघते ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. ते वाचल्यानंतर मला सुद्धा खूप छान वाटतं की माझा व्हिडिओ कोणत्या गावात आणि कोणत्या शहरात पोहोचलाय हे पण मला कळतं. चला मग आता मी काय करते की एक तर तुमच्याकडे मशीन असेल तर मशीनवरती तुम्ही ही एक शिलाई मारून घ्या. माझ्याकडे काही मशीन नाहीये त्यामुळे मी आता इथे याला सुई दोऱ्यानेच हाताने शिवून घेणार आहे. तर याला शिवून घेण्यासाठी मी फक्त आता एक सोपी ट्रिक वापरणार आहे. दुहेरी असा दोरा करून घेतलेला आहे मी आणि त्यानेच असं व्यवस्थित मला एक सिंगलच लाईन शिवायची आहे, सिंगल स्टिच मारून घ्यायची हाताने. तर बघू शकता अशा पद्धतीने मी एक सिंगल लाईनमध्ये याला शिवतीये. तर हे लगेचच आपल्याला नंतर पाहिजे तेव्हा शर्ट इझिली मोकळं करता येतं, वापरता येतं. याचा पुन्हा एकदा वापर आपल्याला कधी करावासा वाटला तरी करता येतं. हे सिंगलच जसं आहे तसंच मी शर्ट ठेवलेला आहे बघा. कुठेच फाडायची याला गरज नाही, कट करायची गरज नाही किंवा मग शिवायची जास्त गरज नाही. एकाच ठिकाणी शिवून घ्यायचं, जास्त होल पण पडत नाहीत. आणि जर तुम्हाला पुन्हा वाटलं की याला वापरावं तर तुम्ही वापरू शकता शर्टला. आता याला माझ्या शर्टला होलच पडलेले त्यामुळे हे पुन्हा वापरलं जाणार नाहीये. पण तुमच्याकडे एक असे टी शर्ट स्कूलचे पण असतात बरेचसे ड्रेसमधले, तर त्या ड्रेसला पण तुम्ही रियूज करू शकता. घरात पडलेले टाकाऊ शर्ट असतात जे कधीच फाटतच नाहीत तर ते पण शर्ट तुम्हाला इथे रियूज करता येतील. आता माझ्याकडे हे शर्ट होतं ते पूर्णच टाकाऊ झालेलं होतं, खराब झालेलं होतं, त्यामुळे मी याचा वापर इथे केलाय. तर आपण काय करायचं आता परत सुलट केले शर्ट. अशा प्रकारे हे शर्ट जे आहे ते इनसाइडला गेलेलं आहे, शिवलेली बाजू, आणि अशी बाहेरून आलेली आहे आपली सुलट बाजू. तर बघू शकता या पद्धतीने स्लीव आतमध्ये मी टाकलेल्या आहेत. पूर्ण स्लीव आतमध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये एक अशा प्रकारचं हँगर अडकवायचं आहे. तर हे हँगर अडकवल्यानंतर आपल्याला हे हँगर असं सहज घालता येतं नेकच्या पोर्शनमधून. जो नेकचा भाग होता तिथून आतमध्ये हँगर असं नीट अडकवलं जातं.
आणि मध्ये आता यामध्ये साठवायचं म्हटलं तर खूप वस्तू साठवता येतील, तुमच्या डायऱ्या वगैरे ठेवता येतील किंवा मग कुठले छोटे छोटे अशा वस्तू असतात ज्या वस्तू आपल्याला कधीतरी लागतात. फर्स्ट एड बॉक्समधल्या काही वस्तू असतात बघा, त्या बाटल्या वगैरे ठेवू शकता, चार्जर, हेडफोन, हे ते असं वेगवेगळ्या गोष्टी शिल्लक असतात घरामध्ये आणि त्या आपण ठेवायला आपल्याला येत नाही कुठं, तर त्यावरती दिसू नये असं वाटत असेल आणि या प्रकारच्या ॲज अ होल्डर म्हणून वापरू शकता तुम्ही याला, किंवा मग ऑर्गनायझर. तर हे खूप छान असं कपाट तयार झालेलं आहे अगदी 2 मिनिटात. तर हे टी शर्टचं तयार केलेलं कपाट तुम्ही नक्की एकदा बनवून बघा, वापरून बघा. वेगवेगळ्या वस्तू यामध्ये स्टोअर करायला खूप छान आहे आणि इझिली बनवता सुद्धा येते. तर लवंगाचा जो उपाय आहे तो पण बघूया, खूप जास्त युजफुल आहे. साखरेला जर तुमच्या सारखं पाणी सुटल्यासारखं होत असेल तर साखर कोरडी ठेवण्यासाठी वारंवार तुम्हाला मी एक छोटासा उपाय सांगत आली आहे. तो उपाय पुन्हा एकदा सांगते. खूप दिवस झालेले होते हा उपाय मी सांगितला होता, पण काही जणांनी मला परत एकदा कमेंट केल्या होत्या की साखरेला पाणी सुटते, एक छोटा आणि साधा असा उपाय सांगा. तर आपण काय करायचं, यामध्ये 3-4 अशा लवंगा टाकायच्या आहेत आणि या लवंगा टाकल्यामुळे तुमच्या साखरेला कधीच पाणी सुटणार नाही, पावसाळ्याचे दिवस असतील तरी सुद्धा. पण एक काळजी मात्र नक्की घ्यायची की साखर यामधून काढून याला ओला हात लागणार नाही, याची नक्कीच काळजी घ्या. आजच्या टिप्स तुम्हाला जराशा जरी युजफुल वाटल्या असतील तरी व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. नवीन जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर केलेलं आहे, पण समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑल वर क्लिक केलेलं नाहीये, तर त्यामुळे त्यांना नोटिफिकेशन जात नाहीयेत आणि त्यामुळे व्हिडिओ पटकन बघता सुद्धा येत. आजच्या सगळ्या युजफुल टिप्स पैकी तुम्हाला कोणती टिप आवडली मला कमेंट बॉक्स मध्ये ते पण नक्की कळवा. तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.